त्यांच्याच खेळाकडे बघून मी आपण क्रिकेट खेळायला शिकलो आणि ग्राउंड संस्थाला इकडे मागे बाउंड्री निखिलला फुटबॉल दिसायला लागलाय. फुटबॉल अमित नाईक. सकाळी उठलो, जेवलो, मॅचीला आलो, हरलो. शुभ दुपार. चाललोय रायगड प्रीमियर लीगला. म्हणजे आजचा दिवस आय थिंक 4-5 असेल. आमची आज मॅच आहे. तर चाललो आहे. 3ची मॅच आहे, म्हणजे सेकंड मॅच आहे आमची. निशी कर्णेकरची टीम. तर स्पॉट हा इथे येणार आहेत. अजून आलेले नाही आहेत पण येतील. 3ची मॅच आहे. आता वाजले 12:30. आलेले आहेत. 1 तास मला वेट करून दिल्यावर. एक आहे सिद्धू, आपला साईराज, हा कोण आहे, चिन्या, आणि आमचा कर्णधार जो प्रोटीन केक खाते, आणि विघ्नेश, गाडी जागा नाही, एक मोठे शेठ, आणि माझे शेट नाही हो, शेट नाही हो, शेट लेट येणार आहे. काय नाही, जाऊ दे आपला काय. क्रिकेटचं भविष्य झोपला. सगळे उठले. हा पण उठला. विघ्नेश बाद झाला आता. एकटा नडला भाव आमचा. तर आमचा जेवण आता झालेलं आहे आणि आता निघालो आम्ही परत जायला. आमचे चला संघ मालक अजून आले नाही आहेत. एक मॅनेजर आहे, कॅप्टन, बॅट्समॅन, आणि अशा तऱ्हेने आम्ही पोचलेलो आहोत. हवा अशी आहे, म्हणजेच एका गोलंदाजाचं मरण आहे. अजून एक आहे, साल्ट्या जाणार आहेत. टपलीवर सत्कार. नुसते शिव्या यांच्या. आणि अशा तऱ्हेने आम्ही आलेलो आहोत चांगल्या ठिकाणी. हा आहे रायगड प्रीमियर लीग. दोन्ही एंड असेल ना? हे दोन्ही एंड आहेत. 2 एंड असणार, बोथ एंड असेल. वारा जसा आहे, काम चालू आहे. अमित नाईक. अमित सर, काय म्हणताय सर? तुमचीच कमी होईल. जय शेठ, काय म्हणताय? लग्न झालंय. लग्न झाल्यावर बाहेर आलाय. चेहरा गुलाबी पण झालाय. लग्नाचा अजून जास्त इफेक्ट चांगला आहे. मी माझी टीम नव्हती. निशी माझी टीम नव्हती. माझ्यासाठी आयकॉन हा होता. 2 आयकॉन होते ना. बोललो हा एक आयकॉन देईन. मी केलेलं कॉल आयकॉनसाठी. पहिले बोलला अख्खी टीम पाहिजे, नंतर बोलला आयकॉन पाहिजे. बोललो आयकॉनला हाच. तळेगार टीम होती. सकाळी उठलो, जेवलो, मॅचीला आलो, हरलो. हा तोच ब्लॉगर. काय बोलतो? हा आमचा मिनी ब्लॉग. हे मला घे, म्हणजे मी पण येईन कशात तरी. आज बनवले का नाही? केले स्टार्टिंग तर केलं, तर बघू एंडिंग कशी होती ती आता. हाय गाई. वर्षी दिघोडे या उरण विभागातील संघाने आपलं नाव कोरलं आणि त्याच्यानंतर प्रसाद पाटील कळवे पेड याच्या नेतृत्वाखाली रायगड भूषण
आमचे संगमा. शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. या स्पर्धेमें दूसरा विकेट मिलता हुआ वैष्णवी इलेवन को टीम का. खेली लोअर फुल टॉस हवा में गेंद. ये क्या हुआ और ये देखिए अमित नाइक की तारीफ ही कर रहे थे कमेंटेटर. लोअर फुल टॉस के धीमी गति की उंगलियां फेरी थी. रिप्ले में हम साफ देख सकते हैं. पहली गेंद जरूर अमित नाइक ने खेली थी लेकिन उसके बाद उंगलियां फेर कर इस गेंद को डाला था गेंदबाजी करने वाले अजय ने. और लगातार इस हे झाला फोटो. हे फोटो काढ. वो है संदेश पाणी सीईओ. राणा काल कॉलेज रॉयल इलेव्हनला फुल सपोर्ट करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. बिल्कुल सही कहा क्योंकि इनमें वो पहचान है. लेफ्टी खिलाड़ी जो संघर्ष कर रहे थे आशीष चिंदरकर एक बड़ा प्रयास करते हुए कई टीम रेडी होते आहे. आमच्या टीमची आता बॅटिंग आहे. सगळे आहेत आमचे रॉचे सगळे जण आलेले आहेत इथं. रॉचे आहेत का रे? जय सोबत आलेत का तुम्ही? आमचा एक खांबवाले आहेत म्हणजे रॉचेच आहेत. रोहन सानपचे समर्थक आहेत. अजून आहेत हा पण एक आहे समर्थक. आपण एक समर्थक आहे. आपण आहे ती पण आहे. तुम्ही कुठल्या टीमला सपोर्ट करता? पळसपे झाली तुमची टीम जिंकली. हे सगळे टीमचे आहेत. सगळे पळसपेवालेच आहेत की सगळे. चला जिंकली तुमची टीम. हे वरती पण आहेत. जाऊ दे काय विषय नाही. पुढच्या सेकंड राऊंडला भेटू आपण सगळे. तेव्हा इथं आम्ही भांडण करू. चलो मृणाल वर्सोलकर. सहावा पर्व आणि ज्यामधील दोन संघ आता मात्र सज्ज. पहिला बॉल ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला बीट करत बॉल चाललाय. दीपक संगमर क्लास प्राइस. यावेळेस मात्र क्रॉस पाडेल. पुन्हा एकदा बॉल भिरकावून दिले. काय रे गोलंदाजाची अक्षरशः मध्ये आमच्या सोबत आहे सुशांत मोकल. रायगड भूषण. एक बाजूला निखिल पारवे. मसूद गजगे. सुशांत मोकल आणि आणि तोच कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न क्षेत्रात करावा लागतो. एक 4 वेळा दाखवला तुम्हाला. राऊंड संस्थाला इकडे मात्र हा चेंडू तोही भिरकावलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन. निखिलला फुटबॉल दिसायला लागले. फुटबॉल स्टंपच्या बाहेरचा बॉल ओढलाय. अरे काय पण मारते रे. हे फालतूगिरी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर निखिल पारवेच्या इकडे मात्र बॉडी शॉट. आणि या चौकाराच्या सान मात्र निखिल पारवे करेल आपलं अर्धशतक कंप्लीट. कम ऑन निखिल. बॅटिंग बॅट दाखवतोय. आणि बॅट दाखवत इकडे मात्र प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना काय नॉक खेळलाय. 7वं अर्धशतक रायगड प्रीमियर लीग मधलं 6 षटकार. वाचला. डबल निखिल. डबल. आणि इकडे मात्र पाहूया रनआउटची शक्यता. तुम्ही बाबळले इकडे मात्र शतक. 100 धावा 101 धावा कंप्लीट झाल्या. 100 रायगड प्रीमियर लीग मधली सर्व
105 धावा आतापर्यंत धाव फलकावर सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मात्र या मॅच मध्ये नोंदवण्यात आलाय. 33 बॉल 101. हा सुद्धा चेंडू इकडे मात्र सीमारेषेच्या बाहेर सगळी विशेषण सुद्धा संपून गेले. त्या 4 धावांच्या बरोबरीनं 6 षटकाचा खेळ समाप्त. अर्जित वॉरियर्स तळा रोहा टीमनं भरपूर धावा जिंकल्यात. खास करून निखिल पारवे 20 बॉल मध्ये 68 धावांचा खेळ, 7 षटकार 5 चौकार, 340च्या स्ट्राइक रेटनं मैदानामध्ये काय सुपर पाणी वही होता है निखिल मुसीबत के वक्त खड़ा होता है. क्या ये निखिल! मुसीबत के वक्त 110 वाली पारी खेलेंगे? पहली गेंद पर शानदार छक्का, पकड़ अपने पक्ष में की है. लावला ए लिंबू बिरला. भी है आदरणीय सचिव दीपक जी पाटिल सर भी है, 24 लाइव इमेज की टीम है और मेरे यानी कि नीलेश नाइक के चाहने वाले भी कहीं ना कहीं है. हमारे कलवे गांव के एक और सितारे हमें नजर आते हुए और इसी के साथ हम मैन ऑफ द मैच के प्राइज सेरेमनी की ओर बढ़ेंगे, जिन्होंने 20 गेंदों का सामना किया, 68 रन जोड़े, 7 छक्के 5 चौकों की एक बेशकीमती पारी खेली और 110 रनों का टारगेट सेट करने में एक बड़ा रोल. इकडे भाषण देतोय. भाषण म्हणजे इंटरव्ह्यू स्पीच. हे बघा. तुझी फलंदाजी पाहिली तर असं वाटत होतं की बाउंड्री आणखी लांब घ्यावा का काय, खूप लांबच लांब षटकार मारत होतास. प्रश्न असेल की कोणते खेळाडू आहेत ज्यांच्याकडून तू शिकलास, पुढे जातोय आणि मोटिवेशनाच्या मागे कोण असेल तुझ्या? गावातील सिनियर खेळाडूंकडनं त्यांच्याच खेळाकडे बघून मी आपण क्रिकेट खेळायला शिकलो. आणि खूप म्हणजे माझं गाव आणि गिरवाडीला शिफ्ट झाल्यानंतर मला तिकडे पण भरपूर लोकांनी सपोर्ट केला आणि तिकडे पण मला चांगलं क्रिकेट खेळायला भेटलं. हा, महाळुंगी आणि बिरवाडी ही गावं आपण पाहिली. वाटवाडी. आज आपले साहेब आहेत मंदार सर, लेजंड क्रिकेटर. म्हणजे एकमेव क्रिकेटर सुप्रीमो खेळले, रतन बुवा खेळलेत, रतन बुवाची 40+ खेळलेत. रतन बुवाला 40+ पहिल्याच वर्षी झाले होते. ते खेळलेत एक आणि गट खेळणारा प्लेयर रतन बुवा, सुप्रीमो आणि सुप्रीमोचीच नाही, रतन बुवाची 40+ जे एकच वर्ष झाली ती खेळणारे प्लेयर. आणि आम्ही जिंकत आलेलो आहोत. थोडीशी कॉमेंट्री केली आणि आता आम्ही ऑलमोस्ट जिंकत आलेलो आहोत. निशी आमचा कॅप्टन आणि आता विनिंग कडे आम्ही आहोत. काय लाईट वाटते बघा, काय एकदम भारी वाटतोय. क्रिकेट आहे, बरोबर आहे, बरोबर. काय फ्रेम आहे ते निशी, एक नंबर. चलो जयेश केळकर हो माडचा. स्लॉट मध्ये होता, तोडणकर काही इम्पॅक्ट टाकलेला नाहीये, काही प्रभाव दाखवलेला नाहीये, भोपळाही फोडला नाहीये. 0 धावसंख्येवर बॅट टू द डगआउट. ते एकदा बॅट अशी चेक केली, शॉर्ट बॉल होता, पूल करण्याचा एकदा बॅट चेक केली. एवढी मोठी बॅट आता मात्र ऑलमोस्ट विन हातामधून निसटण्याची भीती ड्रॉइंग 3 मस विजय लुटपास संघाच्या खेळाडूंना थोडी वाटते. त्याच्या पद्धतीनं धाबा राहिल्यात. हा शॉर्ट बॉल हुक केलाय, बॅकवर्ड स्कोअरला एक बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. पंचांचा इशारा काय येतोय? 4 धावांचा हा मिळेल चौकार. 48 आणि आता आम्ही रोहा जिंकायच्या दारावरती आहे. ऑलमोस्ट विन आहोत आम्ही. आता जरा काहीतरी विषय होईल आपला. जरूर आहे त्यांच्यासाठी सुद्धा. परंतु पाहूयात आमचे प्रमोद शेठ आहे तिथे. हेमंत कसा खुश होता आता. एक टाइमला वाटलेला आम्ही नाही जिंकणार, म्हणजे जिंकणारच होतो. 80 रन होते आणि मला असं डाऊट आलेला की अरे यार 80 रन यार कसे होते, बट फायनली जिंकलो तरी पण. हो निशी कर्णेकर एक नंबर खतरनाक आहे. माझी आहे या सामान द्या, माझं सामान दे. त्याच्यात टाकलं ही फक्त त्याच्यात रफ्तार का
भावा तयार केला आलाच पण. अरे सर काय म्हणता मजा शेवटी आलेली आहे एकदम तडाकेबाज. प्रवाशांचा आशीर्वाद आहे एक नंबर आहे. घेतो आपण फोटो घेतो. हा घेतले 40 एक काढले फोटो घ्या. चला निखिल शेठ. वा मृणाल क्लास खतरनाक भाई असतो. एक टुर्नामेंट आहे ना तुला जज करणारा नाहीये कोण. कारण तो आत्ताच बघितलं आम्ही आधी जसे खूप टाइम पासून बघतोय. शेठ क्वालिफाय सुपर 16 मध्ये आम्ही गेलो आणि सुपर 16 मध्ये गेल्याचं सुख मला खूप आहे. कारण का रायगड प्रीमियर लीग आणि आमच्या रोह्यात आणि आमच्या माणसांकडे पाहिजे होती. आमच्या कॅप्टनकडे आम्हाला RPL पाहिजे होती आणि आला. येणार तयारी ठेवा. नाही आता काय जास्त बोलू नका. सिद्धो एक नंबर. हा राहिला खरं भैया. सगळे भारी आहेत सगळे. अरे जयेश भाई. अरे भावा तू आहे ना असा कपाळात टाकलेला परत खाली मेरे को तो धक हो रहा था. पण नाही खतरनाक. महाडचा डिसिजन आम्ही चांगले होते. पुढे गेला एक दुसरा महाड. अरे काढो काय यार दिसत पण फोटो तर मी गाडीन ना. अरे पैसेवाले ते हे निखिल पारवेचे फॅन आहेत. अध्यक्ष राकेश गायकवाड निखिल पारवेचे गाववाले गाडी रायगड समालोचक असोसिएशन आणि क्रिकेट प्रेमी कसं वाटली स्पर्धा दमदार आयोजन आणि 6वं पर्व हे सद्मा झाला ते जिथे तो 12 चेंडू टाकले 2 स्पेल काय म्हणतो नेहमीच मालक आहेत राजू केरकर कोच आहेत आणि त्यानंतर तेजस नरे हे आपल्या टीम मॅनेजर पाहायला मिळतात. अभिनंदन हेमंतजी सनस शुक्रिया. क्वालिफायर आम्ही सुपर 16 मध्ये गेलो पण आनंद असायचा की आम्ही कपच मारलाय. सुपर 16 मध्येच फक्त गेलो आम्ही पुरा जिंकलो. सुपर 16 मध्येच गेलो पण असं वाटतं की आता डायरेक्ट फायनल. या वर्षी ट्रॉफी आपल्या घरी. एक मिनिट माझं क्रेडिट तुझा आहे रे. तुझा तर काय नाही. तू पुढे झालाच आमच्या बरोबर. ठीक आहे जाऊ दे. भावा काय वाटतं क्वालिफाय एकदम सुपर 16 मध्ये. खूप आनंद होत आहे आणि सगळे मस्त खेळले आणि सगळ्यांनी खूप मेहनत घेतली म्हणून आम्ही आता सुपर 16. तुझं काय रे. अरे पप्पा जिंकले पप्पा. त्याचे युवा नेता विशाल लाड अर्चित वॉरियर्स संघाचे खेळाडू आमच्या सोबत जोडले गेलेत आणि खऱ्या अर्थाने श्री धावीर महाराज क्रिकेट असोसिएशन रोहा यांच्या माध्यमातून आदरणीय प्रमोद शेठ अनंता मस्कर यांचा विशेष सन्मान केला जाईल. त्यांच्या वतीने या स्पर्धेला आपण पाहतो पहिल्या क्रमांकाचा चांदीचा चषक सिल्वर ट्रॉफी देण्यात आली आहे. त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. स्वयंभू धावीर महाराज क्रिकेट असोसिएशन रोहा यांच्या माध्यमातून सन्मानशिला देऊन प्रमोदजी अनंता मस्कर साहेब यांचा विशेष सन्मान केला जातो. सिल्वर ट्रॉफी चांदीचा चषक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आला असे दमदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आणि दिलदारपणा, रॉयलपणा ज्यांच्या मनामध्ये आहे असे प्रमोदजी अनंता मस्कर साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद पाहुण्यांचं. तर आम्ही क्वालिफाय म्हणजे सुपर 16 मध्ये पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आता आलेलो जेवायला आणि जेवल्यानंतर व्लॉग होईल का नाही मला गॅरंटी नाही म्हणून इथंच संपला. टाटा बाय बाय. तू काय खाणार आहेस. 24 60